केम छो मजामा. आपण आता अर्थात मी तुमच्याशी गुजरातीमध्ये आता हा संवाद तुमचा वेलकम केलं. त्याचं कारण म्हणजे आज आपण एका गुजराती ठिकाणी आलेलो जिथे ऑथेंटिक गुजराती पदार्थ तुम्हाला खायला मिळतात. आपण या चॅनलवर अनेक महाराष्ट्रीयन पदार्थ हे केलेले आहेत. निवडक आपण गुजराती पदार्थ ह्याच्यात घेतले होते. मला वाटतं न्यू नारायण खमण जे आहे तिथे ढोकळा, समोसा वगैरे वगैरे आपण हे पदार्थ घेतले होते. पण आज आपण ज्या ठिकाणी आलेलो आहोत ते म्हणजे अस्सल गुजराती, जिथे अस्सल गुजराती पदार्थ तुम्हाला मिळतील जे मी पुण्यात अजून कुठेही नाही पाहिले. म्हणून हे सर्व पदार्थ तुम्हाला या ठिकाणीच मिळतील. आणि एक चांगली गोष्ट म्हणजे हे ठिकाण तुम्हाला स्विगी आणि झोमॅटोवर पण उपलब्ध आहे. म्हणून तिथून तुम्ही पुण्याच्या कुठल्याही कोपऱ्यातून इथून तुम्ही पदार्थ मागवू शकता. तर लवकर व्हिडिओला सुरुवात करूया. आणि हो, आजपासून मी प्रयत्न करणार आहे की व्हिडिओ जेवढे छोटे, जेवढे थोडक्यात बनवता येतील तुमच्यासाठी तेवढे बनवेल. बघूया किती यश मिळतं ते. चला सुरू करूया. समोर केम हॉस्पिटल आहे किंवा हुंकड्या मारुतीचं मंदिर आहे. त्या मंदिराच्या इथून डावीकडे जी गल्ली आत येते त्या गल्लीतच हे ठिकाण आहे. त्या गल्लीतून तुम्ही सरळ या. मुर्गन इडलीची जी गाडी आहे तिथून त्या चौकातूनही सरळ या. अजून पुढे एक चौक लागेल. हा चौक, या चौकाच्याच जवळ तुम्हाला उजव्या हाताला एक छोटंसं जॉईंट दिसतं. ते म्हणजे हे आऊज. तुम्हाला मुद्दाम आजूबाजूचा एक परिसर दाखवतो म्हणजे हे ठिकाण तुम्हाला शोधायला सोपं पडेल. तर जवळची खूण म्हणजे हे उदय मेन्स सलून, त्याच्याबरोबर समोरच हे ठिकाण तुम्हाला मिळेल. तर आजचा भाग विशेष अजून एका कारणासाठी म्हणजे हे ठिकाण मला सुचवलं आपल्या एका सबस्क्रायबरनी. ते सर आज इथे उपलब्ध आहेत. त्यांना मी फोन केला होता की मी इथे येणार आहे म्हणून. कारण का त्यांनी मला आवर्जून ही आठवण करून दिली की तुम्ही जेव्हा इकडे याल तेव्हा मला कळवा. मी त्याप्रमाणे त्यांच्या शब्दाचा मान राखून त्यांना फोन केला की मी इकडे येणार आहे. आज आपल्यासोबत ते उभे आहेत. तर त्यांच्याकडनं एक दोन शब्द आपण ऐकून घेऊया. सर नमस्कार. एकांतर रायडर या चॅनलवर आता तुम्ही स्वतः आलेला आहात म्हणून तुमचं स्वागत आहे. या ठिकाणी तुम्ही आला होता, इथे तुम्ही खाल्लंय. हो. तुमचा अनुभव कसा? माझा अनुभव अतिशय उत्तम आहे. म्हणजे यांच्याकडे लिमिटेड 4-5 आयटम आहेत, पण ते सगळे म्हणजे उत्कृष्ट, म्हणजे दर्जेदार अतिशय. म्हणजे तुम्ही तर त्यातले दर्दी आहात, तुम्ही मास्टर आहात त्याच्यातले. तुम्ही एकदा त्याची चव घेतल्यानंतर तुम्ही पण हे कराल की दर्जा अतिशय सुंदर आहे, हायजेनिक आहे, सगळं उत्तम. नाही, एक गोष्ट म्हणजे कसं आहे, आता इथे जे ऑथेंटिक काही पदार्थ आहेत जे मला पुण्यामध्ये इतरत्र कुठेही नाही दिसले आतापर्यंत. आपण जिथे हे जे दुकानं पाहिली, राजस्थानी म्हणा किंवा गुजराती म्हणा, त्यांच्याकडे फक्त ढोकळा हा प्रकार आहे. हो. त्यातले ढोकळ्याचे वेगळे म्हणजे सँडविच ढोकळा किंवा पांढरा ढोकळा हा आपण पाहिलाय. पण पुणेकरांसाठी हे नवीन आहे जे इथे मी पाहतोय. या ठिकाणाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे आपण आता उभे आहोत रास्ता पेठेमध्ये. इथे तुम्हाला भरपूर साऊथ इंडियन आउटलेट्स मिळतील. तुम्हाला साऊथ इंडियन स्ट्रीट फूड मिळेल, साऊथ इंडियन मेसच इथे आहे. तर साऊथ इंडियन पदार्थ तुम्हाला इथे भरपूर मिळतील. आबा मिसळ म्हणून एक मिसळ आहे, त्यातल्या त्यात हटके म्हणजे हे गुजराती ठिकाण जिथे तुम्हाला अस्सल गुजराती पदार्थ मिळतील. नमस्कार, मी ऋतिक शाह आणि माझं एक फूड आउटलेट आहे आवजो नावानी. आम्हाला 7 महिने झाले. हे लोकेशन रास्तापेठेत आहे आणि आमच्याकडे सगळे प्रकारचे गुजराती स्नॅक्स भेटतात. आणि हे स्नॅक्स वगैरे इथं पुण्यात तुम्हाला कुठेही दिसणार नाही, कुठेही भेटणार नाही.
त्यांचा पहिला पदार्थ जो आपण मागवलाय तो म्हणजे खमण ढोकळा. हे असे मोठे 3 पीसेस येतात आणि छान मिरची येते, फोडणी मस्त आहे आणि चटणी येते. चटणी जी आहे ती पुदिना, कोथिंबीर, मिरची आणि त्याचबरोबर चिंचेची जी चटणी आहे तीही त्याच्याबरोबर येते. मिक्स करूनच त्यांनी आपल्याला दिलेल्या आहेत. सुगंध इतका मस्त येतोय ना त्या सगळ्याच गोष्टींचा, तोंडाला पाणी सुटलंय आणि भूक जागृत झाली आहे. जेव्हा तुम्हाला एक छान सुगंध येतो, भूक जागृत होते, समजून घ्या तो पदार्थ न खाताही आपल्याला सांगता येईल की हा चवीला चांगला असेल. म्हणजे या ढोकळ्यावर एक ग्लेज आहे, एक चमक आहे बघा, एक शाईन आहे. मी आता घरी पण ढोकळा बनताना पाहिला, पण ही चमक मी माझ्या घरच्या ढोकळ्यावर नाही पाहिली. मला माहित नाही, आपण नंतर विचारूया काही वेगळं आहे का, पण हे ऑथेंटिक ढोकळा आहे, आपण समजू शकतो. म्हणून काहीतरी नक्कीच वेगळं असणार आहे आपल्या घरी जे म्हणतात त्याच्यापेक्षा. चला सुरू करूया. मला सॉफ्टनेस बघायचा आहे या ढोकळ्याचा. ह्या ढोकळा किती मऊ असेल, त्या ढोकळ्याचा आपण मऊपणा पाहूया. एकदम फ्लफी असा हा ढोकळा आहे आणि मला वाटतं याच्यात साखरेचं पाणी टाकतात, विचारूया पण मला माहित नाही, पण हे आपल्याला खाल्ल्यावरच कळेल. आणि तुम्ही रेषे पहा त्याच्या, ह्या रेषा तुम्हाला सांगतात की हा एक उत्कृष्ट पद्धतीने बनलेला ढोकळा आहे. चला खाऊन पाहूया. आधी नुसता खाऊन पाहू. उत्कृष्ट चव. नुसता ढोकळा खाऊनही जर एवढा आनंद मिळत असेल तर निश्चितच जी चटणी आहे त्याच्यासोबत दिलेली ती अजून आपल्याला मजा देईल. याच्यात योग्य प्रमाणे जो आंबटपणा हवा तो आहे. त्यानंतर मला वाटतं त्याच्यात साखरेचं पाणी टाकलं असं, पण त्यात गोडाचा मारा नाही आहे, तो गोडसर बनवत नाही या ढोकळ्याला. छान आहे चव. मला नुसत्या ढोकळ्याची चव खूप आवडली. चटणीसोबत खाऊन बघू, त्याच्यातच सगळी गंमत आहे. आणि खूप मस्त सॉफ्ट आहे असा हा ढोकळा. चटणी एकदम दाट आणि घट्ट आहे. हे तुम्ही पाहू शकता किती असं एक जिगली टेक्स्चर आहे याचं. आपण पुडिंग पाहतो ना, पुडिंग किंवा असं तसं आहे. खूप छान आहे. सुंदर, एकदम चविष्ट. ढोकळा अर्थात चव ढोकळ्यासारखीच आहे, पण तुम्हाला त्यात अजून थोडी मजा हवी असेल, थोडा तिखटपणा हवा असेल, त्यांनी मिरच्या पण दिल्या. ती मिरची खाऊन तुम्ही याच्यात अजून मजा आणू शकता. ढोकळा चवीला अप्रतिम. अतिशय स्पंजी आणि परफेक्ट. आणि चटणीमध्ये कोथिंबीर, मिरची आणि चिंच आणि गोडव्यासाठी साखर किंवा गोड टाकलेला आहे, पण अतिशय उत्तम आहे. शेवखमणी म्हणजे कसं असतं, ढोकळ्याचा जो बेस असतो, जो ड्राय असतो त्याचा चुरा आम्ही करतो आणि त्याच्यात लसण आणि मिरचीचा तडका टाकतो आणि वरनं शेव असते आणि पॉमग्रेनेट गार्निशिंग साठी टाकतो. चवीमध्ये सगळा खेळ आहे. तर आपण चव बघूया. छान आहे आणि आता गरमागरम असं त्यांनी काढलेलं आहे, म्हणून त्याची चव, जर ताजा पदार्थ असतो ना त्याची काही मजाच औरत. तर म्हणूनच या पदार्थाची मजा तर छान असते. एकूणच बॅटरमध्ये जी जादू आहे, त्यांनी जे बॅटर वापरलं, त्यांनी जे पीठ वापरलं, त्याच्यात सगळी जादू आहे. आणि ती जादू आपल्याला या पदार्थांना मिळते आणि ती सांगते की मी ज्या घटकांनी बनलेली आहे ते घटक एकदम छान दर्जाचे आहेत आणि छान दर्जाने बनलेले घटक एक छान पदार्थामध्ये रूपांतर देतात. सुरेख, छान. शेव खमणी माझ्या माहितीप्रमाणे वारजे नाका तिथे एक नारायणी तर तिथे एक फक्त रविवारी मिळत होते, पण अलीकडे मी म्हणजे
बऱ्याच एक वर्षभरापूर्वी गेलो होतो तर रविवारी त्यांनी बंद केले. त्यामुळे शेव खमणी हा प्रकार जसं राहुलजीने आता सांगितलं अतिशय ऑथेंटिक आणि टेस्टी. सुरती लोचा मध्ये 2 डालीचं हे असतं, बॅटर असतं. जसं आपण इडली बघतो इडलीचं बॅटर, तसंच हा बॅटर असतो. आणि ते आम्ही स्टीम करतो आणि त्याच्यात डाळी आपण वापरतो? अरहरची डाळ वापरतो आणि उडदची डाळ वापरतो. आणि त्याला आम्ही फर्मेंट करतो. आम्ही सोडा टाकत नाही, उन्हात फर्मेंट करतो आम्ही. ते आम्ही नॅचरली फर्मेंट करतो. त्याला आम्ही काही प्रकारचं प्रिझर्वेटिव्ह किंवा सोडा वगैरे वापरत नाही. आणि मग बनवताना त्याला आम्ही स्टीम करतो आणि त्याच्यात आम्ही अद्रक आणि मिरचीचं आपण ठेचून त्याच्यात आम्ही हे टाकतो, पेस्ट टाकतो. आणि त्याच्यावरनं कांदा असतो, बटर असतो, त्याचा लोचाचा स्पेशल एक लाल मसाला असतो आणि हे असतं आपलं हिरवी चटणी सोबत देतो आम्ही. पुढचा जो पदार्थ आहे ना, हे सगळं एकदम नवीन आहे आणि एक्साइटमेंट मिळते, कारण का इथं वास खूप छान येत आहे, गरम गरम सगळं येत आहे, ताजं आहे. मी अर्थात सकाळी सकाळी आलो म्हणून हे सगळं ताजं बनतंय आपल्यासमोर आणि ताजं मिळत आहे. तिसरा जो पदार्थ आहे आणि आपला मला वाटतं हा शेवटचा पदार्थ म्हणजे सुरती लोचा. आता माझ्या समोरच येते मी तुम्हाला सांगतो, खूप इंटरेस्टिंग आहे. आणि ढोकळ्या संदर्भात काहीतरी असं आपल्याला मिळेल हे मी पहिल्यांदाच बघतोय खाली घे. तर आता हा ढोकळ्याचाच काहीतरी प्रकार दिसतोय, खाल्ल्यावर कळेल, पण रंग काहीतरी वेगळा आहे. त्याच्यावरती त्यांनी एक असा मसाला दिलेला आहे, तर मसाल्याचा खूप छान वास येतोय. आणि मी त्यांना विचारलं होतं त्यात तिखटपणा आणि एक चटपटीतपणा असा दोन्ही आपल्याला मिळेल. त्याच्यावर एक बारीक चिरलेला कांदा आणि सगळ्यात युनिक म्हणजे सगळ्यात नवल म्हणजे हे बटर. हा काय प्रकार आहे हे मला काही कळेना. आणि अर्थात त्याच्यासोबत आपल्याला त्यांनी दिली ही सुंदर चटणी. या लोच्या बरोबर एक हिरवी चटणी येते, ती आता त्यांच्याकडे नाहीये, म्हणून त्यांनी मला हे केलं की सर तेवढं तुम्ही ऍडजस्ट करून घ्या. म्हटलं नाही, हरकत नाही. हा एकूणच सगळा प्रकार आपल्यासाठी नवीन आहे. हा सर, थँक्यू सर, थँक्यू. माय प्लेजर. चालेल, मी हे खाऊन नक्की तुम्हाला कळवतो. ते कळवा. घरी यायचं तुम्ही नक्की. हो हो हो, येस येस येस, चालेल. म्हणायचं नाही. संडे ब्रेकफास्ट ती चटणी त्यांच्याकडे आता नाहीये. आपल्याला त्यांनी ही चटणी दिली आहे ढोकळ्याची, आणि ही चटणी मी ढोकळ्याबरोबर खाल्ली तर सुरेख चटणी आहे. पहिल्यांदाच खातोय म्हणून विदाऊट चटणी आधी खाऊन बघू. मसाला भरपूर आहे याला आणि भडक आहे मसाला, लाल भडक असा मसाला आहे. बघूया काय जादू देतोय ही चव. कम्प्लिटली वेगळं आहे काहीतरी. म्हणजे तुम्ही एवढं जर तुम्हाला निश्चित कळेल की तुम्ही ढोकळा खात नाही, तो मसाला या चवीला इंटरेस्टिंग बनवतोय, या पदार्थाला इंटरेस्टिंग बनवतोय. आणि आता ताजा चिरलेला, बारीक चिरलेला त्यांनी कांदा जो दिलाय तो, पण नक्कीच याला चटणी बरोबर खाल्लं ना तर अजून चांगली मजा येईल. नुसतं खाल्लं तर एक थोडं काहीतरी वेगळं वाटलं. चटणीबरोबरच खाऊया, कारण त्या चटणीमध्ये आंबटपणा, हलकासा तिखटपणा आणि गोडसरपणा देखील आहे. आम्ही हे खाताना 2 ग्राहक पण आलेले आहेत त्यांच्याकडे. आमच्यासारखे तेही नवीनच आहेत आणि ते गुजराती नाही आहेत, म्हणून आपल्याला एका महाराष्ट्रीयन माणसाची ही अजून एक आपल्याला ओपिनियन कळेल की त्याला ही याची चव कशी लागते ते. तर त्यांनाही आपण हा पदार्थ देऊया चवीला आणि त्यांचा अभिप्राय घेऊया. हा, मी देवदत्त. तर जे फ्लेवर्स आहेत ते खूपच युनिक आहेत असे, म्हणजे ढोकळ्यासारखं आहे पण ढोकळा नाहीये, थोडं वेगळं आहे काहीतरी. आणि चटणीसोबत जेव्हा आपण याला ट्राय करतो ना, तेव्हा ही चटणी म्हणजे रेड कलरची चटणी आणि ही ग्रीन कलरची, तर ह्याच्यामुळे एक वेगळीच टेस्ट मिळते आणि आपल्याला जनरली पुण्यामध्ये असं मिळत नाही काही. त्याच्यामुळे हे काहीतरी युनिक आहे. प्रत्येकाने असं मला वाटतं की ट्राय केलं पाहिजे. मस्त. नमस्ते, मी गणेश. मी फर्स्ट टाइम ही डिश ट्राय करतोय. डिश खरंच खूप छान आहे, एकदम उत्तम अशी म्हणू शकतो आपण. एक नवीन काहीतरी ट्राय करण्यासाठी भारी आहे. त्यामध्ये यांचे स्पेशली जे मला वाटलं यांचे जे मसाले आहेत, स्पायसेस, ते खूपच छान आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही असे हे प्लेन खाता
इतकं टेस्ट येणार नाही, पण जेव्हा तुम्ही मसाल्यासोबत खाताल ना ते खूपच उत्तम लागेल आपल्याला. आणि हे वरून गार्निशिंग कांदा वगैरे टाकलेला आहे, ते खूपच छान दिसेल. म्हणजे एक फील येत आहे प्रॉपर. चटणी पण याची खूप छान आहे, तशी प्रॉपर पुदिना वगैरे वाटत नाही, एक गोडपणा आहे या चटणीमध्ये, ते खूपच छान आहे. मला अजून एक घास घ्यायचा आहे, कारण का मला त्याच्यात बटरचं अजून कुठे हे नेमलं. आता बटर सगळीकडे मेल्ट झालंय, वितळलंय, तर त्याची मी कुठेतरी चव शोधतोय. काय वेगळेपणा मिळू शकतो? तुम्ही जसे घास घेत जाता, पहिल्या घासाने मला एवढं इम्प्रेस नाही केलं. तुमची जी पसंती आहे ना, ती हळूहळू तुम्ही जसे घास घेता तशी इव्हॉल्व्ह होते, आणि हा पदार्थ हळूहळू तुमच्या मनाला इम्पॅक्ट करतो. तशी कशी जादू आहे. आता जे बटर आहे ते पूर्णपणे मेल्ट झालंय, आणि ते या पदार्थाला एक क्रीमीनेस देत आहे, एक रिचनेस देत आहे. आणि आता त्या मसाल्याची चव ही बदलली आहे बटरमुळे. हा एक चटपटीत तुम्हाला चवीचा मसाला मिळेल, आणि त्याच्यात प्रामुख्याने ना जिऱ्याची चव मला चांगली आढळून येते. फार काही तिखटपणा नाही देते हा या पदार्थाला, पण योग्य प्रमाणात एक ट्विस्ट आपण म्हणतो ना, ती नक्कीच आहे या पदार्थाला तो मसाला जो देतोय ती. खूप सुंदर कॉम्बिनेशन. इथे एक त्यांचं पेय मिळतं, ते म्हणजे एक मोहितो. तर मोहितोमध्ये जे सिरप येतं, मोहितोचा बेस म्हणजे जे सिरप असतं, त्या सिरपमध्ये म्हणजे काय असतं, पुदिना, लिंबू आणि शुगरचा म्हणजे साखरेचा पाक मला वाटतं, याची ते सिरप बनतं. आणि वरनं मग त्यांनी माउंटेन ड्यू टाकलेलं आहे. माउंटेन ड्यूवर पुन्हा बर्फ आणि असं सगळं एकजीव त्यांनी आपल्याला करून दिलेलं आहे. उन्हाळा आहे म्हणून मी आपलं हे पेय घेतलं. चव बघूया. आपण मोहितो हॉटेलमध्ये पिलेलं म्हणून आपल्याला चव माहिती आहे, पण मी इंटरेस्टेड होतो कारण का हे सिरप ते म्हणाले मी स्वतः तो जो मसाला आहे तो कुठून बनवलेला आहे. तर जिथे हाताचा स्पर्श होतो तिथे आपली जागरूकता नेहमी असते की काय वेगळी चव मिळेल. गोड आहे, बऱ्यापैकी गोडसरपणा त्याच्यात आहे, शिवाय याच्यात गोड माउंटेन ड्यू आलेले आहे म्हणून गोडाचा मारा याच्यात आहे. बाकी लिंबू, पुदिना एक माइल्ड चव तुम्हाला देईल. बाकी सगळी चव तुम्हाला माउंटेन ड्यूचीच मिळेल, पण एकजीव झालेली आहे. तुम्हाला असं नाही वाटणार की तुम्ही फक्त माउंटेन ड्यू पित आहे. त्याच्यात एक स्ट्रॉंग चव माउंटेन ड्यूची अशी म्हणता येईल. अशी अपेक्षा तुम्ही या पेयामध्ये करू शकता. आणि आता त्यांनी बर्फ टाकलाय म्हणून एक छान थंड आहे वातावरणात तुम्हाला हे थंड पेय आनंद देईल. फक्त एकच इश्यू, गोडसरपणा जास्त आहे. गुजराती स्नॅक्स बद्दल सांगतो तर आता आमच्याकडे सेव खमणी, ढोकला, सुरती लोचा जे प्रॉपर ऑथेंटिक गुजराती फूड आहे, जे फक्त गुजरात साईडला भेटतात, इथं भेटत नाही पुण्याला बघायला, कारण आपल्याला मसाले वगैरे खावायची सवय असते आणि त्यामुळे ते सगळे पदार्थ भेटत नाही. आणि एक मिथ आहे, म्हणजे ते माझ्या पर्स्पेक्टिव्ह आहे की मिथ आहे की लोकांना असं वाटतं की गुजराती फूड स्वीट असतं, पण ते स्वीट नसतं कधी पण. असतात स्वीट, पण हे आयटम तुम्ही नक्की या आणि नक्की खाऊन बघा, तुम्हाला ते मिथ नक्की दूर होणार. सेव खमणी आहे आमच्याकडे, ढोकला आहे आणि आमच्याकडे सुरती लोचा आहे. आमच्याकडे 2 प्रकारचे स्वीट आहे, एक चॉकलेट रोल आहे आणि एक सेव बर्फी आहे. तर ते इदर ऑफ द वन अवेलेबल असतात आणि युजली आमच्याकडे चॉकलेट रोल अवेलेबल असतो, सेव बर्फी नसतो. सेव बर्फी आम्ही ऑर्डरवर पण बनवतो, कारण आता ऊन आहे त्यामुळे आम्ही सेव करतो. आणि आमच्याकडे दुसरे वेगवेगळे प्रकारचे पण पदार्थ आहे, जसं मेथी थेपला आहे, खाकरा आहे. खाकरामध्ये पण घी, जिरा, बाजरा ते सगळं आहे. आणि दुसरं आम्ही बाजरीचा थेपला पण बनवतो, हांडवा बनवतो आणि आम्ही खांडवी बनवतो, म्हणजे मराठी चुरली वडी पण म्हणतात त्याला, ते बनवतो. तर हे सगळे पदार्थ आमच्याकडे असते. स्पेशली सॅटर्डे संडेला आमचा स्टॉल असतो, त्याच्यात आम्ही दाबेली ठेवतो, भेल ठेवतो आणि SPDP पण आहे आमच्याकडे.
ते आम्ही फक्त सॅटर्डे संडे अवेलेबल असतं. त्याचं टायमिंग टायमिंग पूर्ण दिवस असतं. सकाळपासून येस येस. आणि रोज संध्याकाळी काही मेन्यू चेंज हाच मेन्यू. हो हा फक्त सॅटर्डे संडेला रोजचा नसतो. आणि मंडेला आमचा क्लोज असतो. क्लोज येस. ठरल्याप्रमाणे रस्सीचे एक ठिकाण दर व्हिडिओमध्ये तुमच्यासमोर आणतोय. तर जनता डेअरी नवी पेठेतले विठ्ठल मंदिराजवळ हे दुकान आहे. त्यांच्या इथे लस्सी मिळते. हे ते नवी पेठेतलं विठ्ठलाचं मंदिर आणि त्याच्याच डावीकडे जनता डेअरी हे दुकान आहे. हा लस्सीचा एकच ग्लास मिळतो. त्याच्यात हाफ फुल यांची भानगड नाही आहे. 25 रुपयाचा ग्लास आहे. लस्सी छान घट्ट आहे, पण त्याच्यावर त्यांनी मला मलाई नाही दिली. ती मलाई मिसिंग होती. लस्सी चवीला छान आहे. गोडसरपणा एकदम प्रमाणात आहे. छान घट्ट आहे लस्सी. तर लस्सी तुम्ही इथे आनंद घेऊ शकता या उन्हाळ्यामध्ये. मित्र आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला खाली कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा. आपल्या मित्रपरिवाराबरोबर इथे जाऊन एकदा भेट द्या. काहीतरी वेगळं खायला बघायला मिळेल म्हणून जा आणि इथल्या पदार्थांचा आनंद घ्या. आणि हो, तुमच्यातील अनेक लोक आपल्या चॅनलवर व्हिडिओज बघतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत. तर सबस्क्राईब नक्की करा. याच्यात तुमचं काहीच नुकसान नाही आणि चॅनलला मदत होईल. तर या चॅनलला वाढवण्यासाठी, मोठं करण्यासाठी सबस्क्राईब नक्की करत जा आणि बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. म्हणजे काय होईल, आमचे सर्व व्हिडिओज तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. मित्रांनो, भेटूया आता पुढच्या शुक्रवारी एका नवीन ठिकाणी एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत पाहत राहा एकांत रायडर. नमस्कार.